एका व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतून एक प्रचंड हिरा विकत घेतला. अगदी अंड्याच्या पिवळ्या बलका एवढा मोठा. पण त्याची निराशा झाली, कारण त्या हिऱ्यामध्ये आतून एक भेग होती. त्याने एक कुशल ज्वेलरकडे जाऊन मार्गदर्शन मागितले. ज्वेलरने नीट निरीक्षण करून सांगितले, हा हिरा 2 परिपूर्ण रत्नांमध्ये विभाजित करता येईल आणि दोन्हीची किंमत मूळ हिऱ्यापेक्षा जास्त असेल. पण एक चुकीचा घाव बसला तर तो तुकड्यात फुटेल आणि पूर्णपणे निरुपयोगी होईल. मी असा धोका घेणार नाही. व्यापारी जगभर फिरला. अनेक देशातील दागिनेकारांना तो हिरा दाखवला. प्रत्येकाचं उत्तर एकच, धोका खूप मोठा आहे. शेवटी कोणीतरी त्याला ॲम्स्टरडॅममधील एका वृद्ध ज्वेलरबद्दल सांगितले, ज्याच्या हाताला सोनेरी स्पर्श असल्याची ख्याती होती. तो त्याच दिवशी तेथे पोहोचला. वृद्ध ज्वेलरने हिऱ्याकडे भिंगातून पाहिले आणि पुन्हा इशारा केला. तेवढ्यात व्यापाऱ्याने मध्येच बोलत म्हटले, ही कथा मी अनेकदा ऐकली आहे. आता मी तयार आहे. फक्त हे काम करून टाका. ज्वेलरने मान हलवली, किंमत ठरवली आणि मग शांतपणे शेजारी काम करणाऱ्या एका तरुण शिकाऊकडे वळला. त्या मुलाने हिरा हातात घेतला, तळहातावर ठेवला आणि एकच स्वच्छ अचूक प्रहार केला. हिरा सुंदरतेने 2 निर्दोष रत्नांमध्ये विभागला. त्याने वर बघितले नाही, फक्त ते रत्न परत गुरुकडे दिले. आश्चर्यचकित व्यापाऱ्याने विचारलं, हा मुलगा तुमच्याकडे कित्येक वर्षे काम करत असेल? वृद्ध ज्वेलर शांतपणे हसला. याचा कामाचा 3रा दिवस आहे. त्याला त्या हिऱ्याची खरी किंमत माहीत नाही, म्हणूनच त्याचा हात थरथरला नाही. तात्पर्य, कधीकधी आपण काहीतरी गमावण्याची जितकी जास्त भीती बाळगतो, तितकेच ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या करण्याची क्षमता आपल्यात कमी होते. जीवनातील आव्हानांना तितकं जड समजू नका, त्यांना हलकं माना, तेव्हा तुमचा हात स्थिर राहील. विदर्भ माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.